तर हॅलो भावांनो, तुमचा बहुधा तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. भावांनो, आपण आता तिसऱ्या ब्लॉगची सुरुवात करतोय. सकाळी ब्लॉग करायचं होतं पण मोबाईलचा प्रॉब्लेम व्हायला लागला. मोबाईल काय बंद चालू व्हिडिओ व्हायला लागलं. जरा अंग बी दुखत होतं, मग त्यामुळे झोपलो जरा थोडं दिवसभर. थोडंफार घरचं काम होतं तेव्हा रानात गेलो, पण ब्लॉगिंग करायला काही ब्लॉग करता आलं नाही. बंद चालू कॅमेरा व्हायला लागला. काय कळणार म्हणलं काय व्हायला लागलं. मला जाऊन आता संध्याकडे जावं लागलं म्हणा त्याला काय प्रॉब्लेम झाला. पण आता एकदा रिसेट केला मोबाईल, स्विच ऑफ ऑन केला, चालू झाला अजून फिरसे. तर भावानं प्रवास आपला मस्त झाला. मी व्हिडिओ टाकला आहे ते स्टार्टिंग घरनं ते शेवटपर्यंत आपल्या गोरोबा काकाच्या मंदिराचा सकट व्हिडिओ काढला आहे. भावानं एडशी घाटाचा सकट मी व्हिडिओ टाकला आहे. तुम्हाला मी म्हणलं तसं मी पूर्ण करून दाखवलं. भावानं मी काय तसं म्हणलं नाही, फक्त आपलं एक राहिलं फक्त भावानं ते रामलिंग पेठ. भावानं खूप उशीर झाला तर निघालं. मग आठ वाजल्या. हो, शेरडाला माघारी आलो. वा, त्या रेडका माघारी आलो. तर मग आपलं कसं झालं ते वाजले 7 वाजल्या आणि निघायला 7 वाजल्यानं कसं अंधारात कसं जातं. मोबाईल एवढे काय क्लॅरिटी नाही आणि कसं काढताना काय. आणि यायचं होतं रिटर्न, एका दिवसात रिटर्न यायचं होतं. राहा माणसं म्हणायला लागली, मामा हे सगळं म्हणायला लागली, पण काय राहणं झालं नाही. नंतर आता निघालो 7 वाजता. आलो यायला 11 वाजले भावांनो. त्याच्यामुळं खूप अंग बी दुखत होतं. त्यामुळे सकाळी तरी ब्लॉक करावं, पण सकाळी काही करणं झालं नाही. मोबाईल तुम्हाला म्हणलं नाही, मोबाईलचा प्रॉब्लेम व्हायला लागला. बंद चालू कॅमेरा व्हायला लागला. आता काय करा मोबाईलला म्हणलं, तर मोबाईल असं का करायला लागलाय म्हणलं. पण आपलं मोबाईल आपला काय कसं असतं भावानो, अचानक मोबाईल बंद चालू आपण म्हणून तू रोज ब्लॉक टाकायचा ना. अचानक सकाळी जर ब्लॉक टाकायचा म्हणून मोबाईल बंद चालू. माझं डिमोटिवेट एवढं झालं ना, मोटिवेशनचं अचानक डिमोटिवेट भावून झालं. मला काहीच कळलं. मला आता काय खरं होतं. रोज तर म्हणलं मी भावांना म्हणलं मी रोज ब्लॉग टाकणार आणि नुसतं हे म्हणते ते पुंग्या हाणते, नुसतं काय नाही, नुसतं म्हणता येईल काय करत नाही. तसं नाही भावांनो, हो का. हार एक जीवनात हार संकट येतच असते. ती मनुष्य जीवन आहे. देवाला संकट येते ना, आपलं तर मनुष्य जीवन आहे. हार जीत होतच असते. हार जीतचा विषय नाही का, संकट येत राहते तिथे. देवाच्या घरी गेला आपण तर मनुष्य भावना. त्याच्यामुळं कसं असतं, हार जीत ही होतच असते. आज माझा मोबाईल साधा आहे, मी नंतर चांगलं घेणारच आहे. आता माझा मोबाईलला क्लॅरिटी नाही, थोड्या दिवसात मी चांगलं घेणारच आहे. तसा विषय असतो भावना. त्याच्यामुळे तुम्हाला अजून सांगतो, कवाच मनात असलं काय आणायचं नाही. तर भावना आपण चाललोय रानात. आता रानात जाऊया. आता रानात सगळं बघूया. आता रानात काय विषय. आता रानात काल दिवसभर रानात नसल्यामुळं पाणी कुठे गेले कुठून ते काय माहिती. आता कुठून म्हणजे मदरनं आपल्या पाणी बदललं होतं. तसं काय विषय नाही. नडा आपली पडत नाही सगळं आपण सेट करूनच जात असतो. कुठल्या असे विषय नाही. आपली मदर इंडियाला भावना अपघात होते म्हणून तुम्ही हे राहिलो लगेच बाहेर. मदर इंडियाला अपघात होते म्हणजे आपण थांबत नसतो. आपल्या आता मदर इंडिया चालली शेरडे घेऊन सगळं धावतो. 4 वाजले. लाजायचं नसतं मामीची, लाजायचं नसतं. मदर म्हणते ला काय बी धावून जी रियालिटी धावतो मी, काय दुसरं काय फालतू धावतो का मला सांग. मदर म्हणते काय बी धावतो बघ, फालतू धावत नाही. आपलं हाय ही धावतो, रिअल धावतो. माणसं दुसऱ्यांची कॉपी करतात ऑनलाईन टाकतात, युट्यूबवर टाकतात. मी तसं दुसऱ्यांची कॉपी तर करत नाही. हाय तसं माझं जीवन लिहिलं धावतोय. तुम्हाला जीवनाचं धावतोय. त्याच्यामुळं तुम्हाला दाखवतोय हाही जीवनाचं धावतोय मी तुम्हाला. मी फालतू दुसऱ्यांचं कॉपी करून तर युट्यूबवर तर टाकत नाही ना. हो का. दुसऱ्यांचं कॉपी करण्यापेक्षा स्वतःच काय असेल ते कंटेंट लेट आहे पण थेट आहे भावानं. एवढं मला माहिती बाबा. लेट आहे तर थेट आहे. रिअल कॉपी किती दिवस टिकत नाही भावानं. खोटं किती दिवस टिकत नाही मला माहिती सगळं. खोटं तुम्ही आज उद्या उघडकी येतच. त्यामुळं जो खरं आहे ना ते कायम टिकतं हे मला माहिती. रिअलिटी बाबा. त्यामुळं आपलं काय असेल ती कंटेंट रिअलिटी असते बाबा. मी काय कोणाचं कॉपी करत नाही ना काय नाही. भावानं पेरू बसतंय का बघा बरं. बघा बरं आहे तर पेरू शेजारीचं. पेरू बघा मोठा झाला आता. हे पेरू
घरची म्हणते ती बागा लावा हे काय ना म्हणलं आपल्याला होत बी नाही ना काय ना बागांचं. पाहुणे एकटा मी बागांना कसं असतं रोज गाप द्यायचं, खातं घाला, हे घाला, ते घाला. एकटा माणूस काय करू शकतो? गाड्या माणसाचं तुम्हाला सांगतो आजकाल गडी भेटत नाहीत आणि काय नाही. भावानं तुम्हाला अजून एक सांगतो, केळी लावली होती आपण, केळी बघायची तुम्हाला. ही शेजारची केळी तुम्हाला तेव्हा पहिल्या ब्लॉग मध्ये दाखवली असेल. बघा शेजारची केळी, तुम्ही बघून घ्या केळी कशी. मी कधी ह्यांच्या केळीला नाव ठेवत नाही, पण केळी मस्त आली. पण ह्यांची बी तसं काय नाही, कष्ट करते ती बरं का. हे बी तुम्हाला सांगतो, कष्ट केलं तर कोणत्या गोष्टी यश आहे भावांना. आम्ही खूप कष्ट केलं होतं केळीत भावांना, काय साधलं नाही त्या वरच्या. आपलं नशीब, आपलं कष्ट करायचं काम असतं भावांनो, देणारा तो आपण काय करू शकतो. त्यामुळं कसं असतं, हार मानून नसतं जमायचं, हार नसतं मानायची, करत राहायचं. एक नाही यश एक नाही ते दिवस भेटतच भावांनो. कोणत्या बी गोष्टीत असो भावांनो, कोणत्या बी गोष्टीत असो, शेतीत असो, व्यवसायात असो, कोणत्या बी गोष्टीत असो. आता सोशल मीडियावर मला फक्त व्ह्यूज किती आले भावांनो, माझं सबस्क्रायबर झाले ते 19, तर व्ह्यूज किती आहे? 18 व्ह्यूज आले, फक्त 18. मी डिमोटिवेट होतोय का? नाही. कारण काय आपले स्टार्टअप तर आहे. स्टार्टअपला माझ्या सबस्क्रायबरने व्हिडिओ बघितला, मला खुशी वाटतंय, आनंद झालाय भावांनो. मला इतका आनंद झालाय भावांना. काय यांना तर व्हिडिओ करते ते सोडून देते ते की काय होत नाही का, कसं करायचं, व्ह्यूज येईना आणि काय. भावांनो, यूट्यूब सोशल मीडिया अशी गोष्ट आहे, स्ट्रगल खूप स्ट्रगल करावं लागते भावांनो. तुम्हाला वाटत असेल हे सोपं नाही. ह्या सोशल मीडियात करिअर हाय करिअर, पण हे दुसऱ्यांना दिसत नाही. ह्यात जो टिकल तोच खरा सिकंदर आहे बघा. तुम्हाला अजून बी सांगतो, सोशल मीडियात जो टिकल तोच खरा सिकंदर आहे, हे ध्यानात ठेवा. उगं दोन ते घ्यायचं का काढायचं, व्हिडिओ टाकायचं इंस्टाग्रामवर, फेसबुक, युट्यूबवर. तसं नसतं भावांना. स्ट्रगल करावं लागते, खूप मेहनत करावं लागते. मी सुद्धा भावांना तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला खरं रिअलिटी सांगणार माणूस आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो भावांनो, 2021 साली जेव्हा मोबाईल घेतला का मी, सॅमसंग गॅलेक्सी 17 हा माझा मोबाईल आहे. 2021 साली मोबाईल घेतला होता. मला बी असा सोशल मीडियाचा नाद लागला होता. तर मी सोशल मीडियाचा नाद लागल्यामुळं मी बी चालू केलं, हे केलं, व्हिडिओ टाकायला चालू केलं. मी बी व्हिडिओ टाकत काय फॉलोअर्स वाढना, काय करना. तर भावानं मी काय केलं माहिती आहे का, ते मग फेक फॉलोअर्स असते का, त्यांना फॉलो करत गेलो आणि त्यांनी फॉलो माझं फॉलो वाढत गेलं. कसं असतं, टिकत नसतं. त्यामुळे डिमोटिवेट झालं मी. फॉलोअर्स वाढना, व्हिडिओला व्ह्यूज येणार, कंटेंट चांगलं नसायचं, काय कळत नसायचं. 2021 साली किती असं तेव्हा झालं असेल बघा, माझ्या अंदाजे 11वी 12वी कोरोना झाले, 12वी झाले मोबाईल घेतला. ऑनलाईन एक्झाम असायची तेव्हा. ऑनलाईन एक्झाम मध्ये सगळं मोबाईलवर असं की मित्राकडं सारखं जावं लागायचं एक्झाममुळं. आणि का कसं करायचं, एक्झाम द्यायची का कळत नसायचं. त्याच्यामुळे मी डायरेक्ट ऑनलाईन एक्झाम मोबाईल घेतला घरच्या. त्यामुळे मोबाईल घेतला, ती मोबाईल मोठा बी घेतला मी. आलोय भावांनो बघा, रानात आलोय. कसा आहे ऊस? भारी आहे ऊस बघा भावांनो, भारी आहे ऊस. भावानं काळं दिसतंय बरं का, असू द्या. आपल्या भावाचं क्वालिटी कमी मोबाईलला, तुम्हाला ज्या ते व्हिडिओ मी सांगतोय जसं असेल तसं मी तुम्हाला दाखवतोय बघा. हो का, मी काय माझा काय मोबाईलला क्वालिटी नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणत असेल सारखं शेतात येऊन काय दाखवते, काय करायचं. फक्त भावांनो, कंटेंट रोज टाकत आहे, क्रिएटर आहे मी आर्टिस्ट आहे. मी काय असं नाही काय फालतू का बनवत नाही काय नाही. माझी जी आहे ती रियालिटी जीवनाबद्दल सांगतो तुम्हाला बघा. आता हो का लागणी करायची, त्या फादर आलं की लागणी करून घ्यायची. त्या एकट्याला काय जमत नसल्यामुळे मला करावं लागतं. एकट्याला हँडलिंग होत नाही. आपण का शेतात काम केलं नाही भावांनो, खरं सांगायचं तुम्हाला. रियालिटी मी शेअर करतो तुम्हाला. हा, मी काय पहिल्यापासून आपण पोलीस भरतीचं सरावामुळे जास्त शेतातली ही कामं, शेतातली असं नाही की जमत नाही मला, कामं जमत नाही, जमते ती कामं. ज्या त्या शेतात माणसाला, शेतकरी माणसाला सगळं जमतं. पण कसा विषय असतो विषय भावांनो, आपल्याला एज्युकेशन शिकलं ना जास्त कशी हाताकडे लक्ष जात नाही. आता मी आता तुम्हाला म्हणलं का, जॉबचे 3 ऑफर गेल्या. तर मी मागच्या ब्लॉगमध्ये त्या 3 ऑफर आले होते, तुम्हाला म्हणलं नाही काय. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, जास्त शिक्षणात म्हणलं की शेतात हे होत नाही. त्यामुळं कसं असतं, लय हे करावं लागतं, ट्रगल असते शेतीत. म्हणजे करायचं सोपं नाही, खूप कष्ट करावं लागतं. मग ऋषी, मग काय ना आपलं ब्लॉग करतोय
हे ट्रायफॉड आहे. हां ट्रायफॉड आहे. आला भावानं आपला मित्र आहे, आपल्या वस्तीतला मित्र आहे. ते विचारत होता ट्रायफॉड आहे कसला आहे. बघा बघा आपला भाऊ आहे. भाऊ बघ बरं लाजते ती भावांनो का आजकाल कशी असते सांगू का. जे ते आपल्याला आपलं भाऊ नाही बरं का कधी नाव ठेवत नाही. मस्त आहे भाऊ. आणि तुम्हाला रॉयलचा जे व्हिडिओ काढलाय का नाही त्या ह्याचे बुलेट आहे बघा बरोबर. लाज नको का लय लाते काय मला ते समजत नाही. ते व्हिडिओ काढाय बंद करते नाही ते व्हिडिओ नाही पण होत भाऊ एखादा नाही ते एकदम मोठा व्हिडिओ असतो माझा. 20-25 मिनिटाचा व्हिडिओ असतो. बोल की मग बोल की बोल काय बघायचंय. आता ब्लॉगिंग चालू आहे. आता काय करू आता त्याला बघायचं आहे ट्रायफॉड. आता माझं चालू आहे ब्लॉग आणि म्हणतोय ट्रायफॉड बघायचं. बघायला कसलं लागतंय बघ आता. व्हिडिओ काढतो कुठलं मग काय व्हिडिओ काढ मला बोलाय हसा येत भावानं तुम्हाला एक सांगू का समोर बोलायचं म्हणजे एवढं सोपं नाही. मोबाईलच्या कॅमेरा समोर बोलायचं म्हणजे एवढं सोपं नाही का. कोणत्या बी गोष्टी असतो ती समोर बोलायचं म्हणजे सोपं ना. आता हवा किती लाजते लाजळी माहिती नाही कशी लाजते. युट्यूबला सबस्क्राईब करा आपल्या मराठी तडकाला. हा कसं असतं भावानं एवढं मोबाईलच्या कॅमेरा समोर आता तो बोलायचं म्हणजे सोपं नाही. आता मी जसं बोलतोय का नाही मला सवय झाली आहे. माझं कसं असतं सांगू का मला सुद्धा बोलाय भावानं लय तापायचा. कसं वाटायचं काय बोलायचं चाच पडतोय मी. मनात शब्द फुटत नाही ते भावांना. तुम्हाला खरं सांगू का मनातनं शब्द फुटत नाही ते. काय बोलावं काय विचारावं करावं माइंडच चलत नाही भावा. तुम्हाला खरं सांगतो माइंडच चलत नाही. त्या कसं असतं पण विचार एकदा सवय लागत जर गेले ना कोणत्या बी क्षेत्रात असतो तो त्यातलं माहेरच होतं. त्यातलं माहेर म्हणजे कसं लग्नातलं माहेर नाही. माहेर म्हणजे त्यातलं एक हेच होतो बघा. मी सुद्धा बोलण्यात किती हुकतोय. माहेर म्हणजे मला काय म्हणायचंय एखाद्या तुम्ही क्षेत्रात स्टार्टअप आता माझा स्टार्टअप कसं ब्लॉगिंगला माझं बोलता कसं जेव्हा चुकतंय काय बोलायला हे चाच पडतो. कसं असतं स्टार्टिंगला जर बोलता सवय लागून जाते कसं बनवायचा काय विषय करायचा काय करायचं कोणत्या बी क्षेत्रात असतो भावना. पवाय टाकलं की लहान मुलाला जन्म दिला की वाचा येतं का नाही. त्याला शिकवावं लागतं लहानपणापासून ABCD शिकवावं लागतं. मोठं करावं लागतं त्याला शाळेत घालावं लागतं. डायरेक्ट त्याला म्हणलं चाललं की एखादं डॉक्टर पण तसं नसतं रे भावांनो. कसं असतं कोणत्या क्षेत्रात गेलं की शिकावं लागतं स्ट्रगल करावं लागते मेहनत करावं लागते. कोणत्या गोष्टीचं असं सोपं नाही. तुम्हाला वाटत असेल लगेच हे खावून काय नसतं तर भावांनो सोपं नाही. कोणत्या बी गोष्टी साध्य करायची म्हणजे सोपं नसते भावांनो. हां तुम्हाला ही गोष्ट घ्या लक्षात घ्या. तुम्ही म्हणत असाल हे शेतातलं सारखं काय धावतं भावांनो. आपण शेतकरी रॉयल शेतकरी. तुम्हाला पहिल्या ब्लॉग मध्ये सांगितलं आपण रॉयल शेतकरी. मी दुसरं कुठलं जास्त फिरत नसल्यामुळं कुठं तर कवा तर कवचितच कवा इंदापूर म्हणा टेंबुरी म्हणा गेल्या गाडीला तसं काय ना विषय. पण आपल्या शेती आहे मग शेतातलं सगळं धावतं का भावांना. गेनुगोलातनंच बघतोय आता का वैरणीच एक लय पद्धत झाली बाबा भावांना. आता काय खरं तुम्हाला सांगतो काटवाळा आलंय बरं का आपलं तसं काय विषय नाही. काटवाळा आलंय आपलं. काटवाळ बघायचं भावांना तुम्हाला कसं आहे आपलं. तमा धावतो तुम्हाला काटवाळ हिरो गारच कांद्याच्या पात्यानेच काढवाळ आले. मी स्वतः टाकलंय बरं का तुम्ही म्हणसाल त्याला शेती जमत नाही का तसं नाही. मी स्वतः हाताने टाकले काढवाळ दगडं बिगडं मी स्वतः उचलले ते. तुम्ही फक्त बघा मला दाखवतो कसं आहे हिरो कांद्याची पातच दिसते बघ. कांद्याची पातच कसं आहे काटवाळ स्वतः पाहून मी टाकलंय. तुम्हाला खोटं नाही सांगत. तुम्ही ते इंस्टाग्रामवर जाऊन मी रानात आहे पंप फवारताना व्हिडिओ काढलेला आहे. व्हिडिओ ह्यातलाच आहे भावानं. माझा व्हिडिओ ह्यातलाच आहे भावानं. ह्यातलाच काढलेला आहे तुम्हाला खरं सांगतो. हो का तुम्हाला जे पंप काढताना जे म्हणले ना शेती केली तर अशी करावी तसं सांगितलंय का ना व्हिडिओमध्ये. तर भावानं मी ह्यातच फवरत होतो का तेव्हा काढलेलं ह्यात फवरत होतो मी. कसं आलंय आता या व्हिडिओला माझ्या अंदाज दीड महिना होता आलं ते टाकलं होतं मी जेव्हा इंस्टाग्रामचा रील चालू केलं ना तेव्हा टाकले. आता बघा हे माझ्या डोक्याच्या बरोबर आलंय का डोक्याच्या वर आलंय का. हां डोक्याच्या वर आलंय हो का. किती डोक्याच्या वर आहे माझ्या
म्हणजे आता हे खाली बरं का तुम्हाला वाटेल डोक्याच्या हो का ही माझा हा हात कुठं जात आहे हे कुठं आहे का काळं दिसतंय भाऊ असू द्या आपल्या भाऊ समजून घ्या मोबाईलला क्वालिटी नाही त्यामुळे हो का दिसतंय डोक्याच्या वर आहे त्याच्यामुळे हो का कसं असतं मेहनत करा कोणच्या बी असू दे मेहनत रंग लागतील आता ह्यात मी टाकलं होतं तुम्हाला सांगतो काटवड टाकलं होतं म्हणलं आता कसं येतंय काय माहिती आता टाकलं पण भावानं कसं आलं बा काटवड मी स्वतः टाकले बरं का कोण नव्हतं वडील नव्हतं फादर नव्हतं ते वडील म्हणते वडील फादर एकच असतं पण भाऊ नव्हता वडील नव्हतं कोण नव्हतं एकटाच टाकलं आणि ट्रॅक्टरवाला होता मी त्यानं दोघांनीच इसकटलं त्यानं थोडं काय मी असं नाही की मी स्वतः इसकटले अनुभवी आपल्याला काय नाही असं काय जास्त तुम्हाला मी म्हणतो आपल्याला शेतातलं एवढं थोडं जमत नाही जमतं पण एवढं तर आवडत नाही तुम्हाला रियालिटी शेअर करणार माणूस आहे बघा मी काय खोटं नाही सांगत मी का फालतो गोष्टी नाही करत त्यामुळे तुम्हाला ते सांगतोय मी फालतू गोष्टी शेअर करत नाही फालतू गोष्टीचं बोलत नाही फालतू तुम्हाला सांगत नाही तुम्हाला सगळं चांगलं सांगतो मी आपल्या शेतातलं सगळं तुम्हाला काय दावेल शेतातलं सर्व गोष्टी तुम्हाला सगळं सांगेल भाऊन आपल्याला दीड वर्षात चांगलं लेवलपर्यंत पोहोचायचं त्यामुळे भाऊन आपण मेहनत करत राहणार तुम्हाला म्हणले रोज ब्लॉग टाकणार आज ब्लॉग नाही टाकलं तर माझं नुसतं कसं तर व्हायला लागलं होतं पण कसं असतं भाऊंनो हो का कोणत्या बी गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं तेव्हा माइंडसेट एक ठेवावा लागतो माइंडसेट म्हणजे असं एक तुम्हाला सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे भाऊंनो सोशल मीडिया म्हणजे अशी एक गोष्ट आहे खूप दुःख देते खूप ते मिळवण्यासाठी खूप काय सहन करावं लागतं सोपं नाही तुम्हाला सांगतो मोबाईलला क्वालिटी आहे माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता भाऊंनो डिस्प्ले तुम्हाला काय सांगतो झोपताना अंगाखाली दाबला माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला भाऊंनो तर माझ्या माइंडसेट इतका डोकं दुखत होतं भाऊंनो रील कसं टाकायचं अपलोड कसं करायचं 2 दिवस आता मोबाईल येत नाही आज सकाळी टाकला होता भाऊंनो आता दिवस झाला बरं का त्याला आता मोबाईल टाकून 10-15 दिवस झाला असतील तुम्हाला सांगतो आज टाकला होता मोबाईल मला झोपच लागत नव्हती भाऊ काय माहिती काय तेच कळत नाही तुम्हाला सांगतो रील कसा आता अपलोड करायचा 2 दिवसाचा रील माझं पण रील काढायचा माझं 2 दिवस झालं क्वालिटी कमी होईल आता मोबाईलला कसं वाटत पण भावानं मी स्वतःला आवरलं माइंडसेट एक केला किती कसं संकट येतील किती काही अडचणी येतील थांबायचं नाही हे विचार केला मी मनात थांबायचं नाही माझ्या भावानं मोबाईल इतकी क्वालिटी भारी होती तुम्हाला खरं सांगू आपल्या मोबाईलला इतकी क्वालिटी भारी होती आपल्या डिस्प्ले जायच्या आधी ओरिजिनल डिस्प्ले एमोलेड डिस्प्ले होता माझा मला खरं सांगतो इतकी क्वालिटी भारी होती काय करता ॲपलला सुद्धा माझ्या मोबाईल फेकता ॲपलला सुद्धा महाग टाकते माझ्या सॅमसंग माझा का मला माहित होतं ना माझ्या मोबाईलची क्वालिटी ज्या त्याचे वापरत असते त्या जी मोबाईलला 5 वर्षापासून जीव लागला त्या मोबाईलचं मी सांगतो तुम्हाला माझं आज कमीत कमी 5 वर्षात किती फोटो असतात भाऊन 7,500 फोटो आहेत भाऊ 7,000 एकट्याचं ह्या मोबाईलमध्ये माझ्या तुम्ही म्हणसाल एवढं गॅलरी ठेवली गुगलचं फोटोला सेव्ह केलं भावानं गुगल फोटोला आताच तुम्हाला सांगतो आताच 30 रुपयाचा बॅलन्स 59 रुपयाचा बॅलन्स मारलाय मी गुगल फोटो सुद्धा सेव्ह फुल भरलं 5 वर्षात 2021 पासून ते आता 2026 पर्यंत फोटोज माझे 7,500 फोटोज झालेत भावानं 7,500 फोटोज झालेत आलोय बघा पाणी बघतोय आता कुठं आहे ते पाणी लागलंय खाली वाटतंय खाली बघतोय आता कसं पाणी लावलंय ते बघावं लागेल ना आता आपल्याकडंच हे सगळं म्हणलं बघावं लागतंच की आता शेती करतोय म्हणलं आता मग आपण सगळं बघतो हँडल करतोय म्हणलं आपलं पाणी कुठे गेलं सगळं बघावं लागतं शेतात तुम्हाला तर माहितीच की आता सगळं हे करावं लागतं दारं मोडावं लागते ते काय मला तर भावांनो माझे मित्र जे पहिले होते का 10वीत होतो का ना मी 10वीत होतो मला म्हणायचे तुला दार तर मोडा येते का शेतकरी स्वतः समजते भावान मी इतकं भारी दिसायचं लहानपणी मला खरं सांगतो इतकं गोरा पान दिसायचं एकदम नाट्टाला फेका असल्यामुळे म्हणते ती बरं का मला माझ्या वाटत नाही सगळी म्हणते ती वस्ती सुद्धा म्हणते ती हिरोनी दिसायचा तू म्हणते लहानपणी आणि सगळे म्हणायचे तू म्हणा शेतकरीच नाही म्हणायचे एखाद्या मोठ्या घराण्याचाच आहे लहानपणी आता काय असेल आता असतेच की आता डब्यात बी होते तो गोट्या दिसायचो आणि एखाद्या देशात दिसायचं तर शेतकरी असल्यामुळे मला म्हणायचं तुला दारचं मोडा येतं का ते माझ्या मित्राचे आहे ते माळवाडी तुम्हाला सांगतो त्यातला एक माझा मित्र म्हणाला तुला दार तर मोडा येतं का
कसं असतं भावना आपण घरच्याने आपल्याला शेतात जास्त करून लक्ष दिलं ना, शिक्षणाकडे लक्ष दिलं, शिक्षण शिकवून काय तर हो, पण आपण काय आपण साईड थोडी जरा चुकली आपलं. एकदा तुम्हाला एक भावना तुम्हाला एक सांगायचं ध्यानात राहील ना, एकदा तुम्हाला सांगतो 10वीपासनं साईट निवडायला तुम्ही चुकू नका. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही माणसाला असं का बोलतोय, तुम्हाला खरं सांगतो 10वी हे खरं मेन पाय बरं का. 10वीपासून माझा एक जर साईट चुकली, मला आता त्याचा पश्चाताप होतोय. एकदा साईट चुकली की पूर्ण जेवण हे होतं बरं का, चुकतं जेवणाची स्थिर चुकली. मी 8 साईट घेतली, 8 साईटवरनं आज मला 7 वर्ष शिकावं लागलं पुढं. हे आर्ट सुद्धा तर अशी नाही की फालतू चांगली साईट ना आर्ट मध्ये काय आज गाव झाला हळमन झालं तसं नसतं भावना. ह्यात फक्त थोडं जास्त किंवा ह्यात मेहनत आहे, जास्त शिक्षण शिकावं लागतं हे आहे. पण भावान मी त्या आर्ट घेतली म्हणून माझं काय मी काय हार मानली का? शिक्षण शिकवा हेतूवर येण्यासाठी भावांना सुद्धा ट्रगल हाय. तुम्हाला सांगतो 11वी पास झालो, 12वी पास झालो, 12वी माझा मित्र फेल झाले पण मी पास झालो भावानो. FY पास झालो, SY पास झालो, TY क्लिअर काढलं, MA पूर्ण झाली, MA सेकंड इयर चालू आहे भावानो. अख्ख्या उबाळे वस्तीत कोण सुद्धा असेल नसेल टॉप लेवल मी एज्युकेटेड माणूस आहे मी. असं आहे मी तुम्हाला खरं सांगतो. तुम्ही म्हणत असेल स्वतःला काय लय शिक्षण शिकताय लय हे करताय म्हणत असेल, लय शिक्षण शिकलं मला हा घमेंट करायला. तसं नाही भावानं, घमेंट नाही. शिक्षणाचं कवाच घमेंट करत नाही. शिक्षण शिकायला किती जाते ते दिवस जाते ते रात्र डोळे फोडावं लागतात भावानं. 12वीला मी 12 वाजेपर्यंत जागायचो, 12 वाजेपर्यंत जागायचो. त्याचा तवा कुठं तर फळ भेटतं भावानं. तसं असं नाही की शिक्षण लगेच कॉप्या करून पास. भावानं एक चिटीर न कॉपी करणार माणूस आहे मी आज ब्लॉगमध्ये सांगतो. मी खोटं कावच सांगत नाही, तुम्हाला माहिती मी कावच खोटं सांगत नाही तुम्हाला. एक चिटोरीनं कॉपी करणार माणूस आहे मी. न कॉपी करता पास होणारा माणूस आहे मी. नाहीतर तुम्हाला तर माहिती कॉपी भाद्र किती येतं आपल्या आपली. त्याच्यामुळे बघतोय पाणी भावून आता. पाणी तर आलंय पूर्ण खाली, ओलं झालंय. आता मोटर दुपारीच बंद केली होती, त्यामुळे मला नाही काय कॉपी भाद्र तुम्हाला माहितीच किती आहे ते आजकालची. पण आपण कॉज कॉपी केली नाही भावून केली. असं नाही की असं लय हे आहे मी स्वतः 12वीत फक्त इंग्लिशला कॉपी केली एकदाच, ती बी लेटरचं कॉपी नेलती. लेटरचं का एवढीच नेलतं. ती बी लिहायला लागलो तर मॅडम आली म्हणून बेहा वाटलं. इतकं घाम फुटायचं सांगतो तुम्हाला, लय घाम सुटला. आई तशी कॉपी बाहेर फेकून लिहिलीच नाही, करायला आलीच नाही. तर काढवा म्हणलं, लिहावं म्हणलं, हाय तशी बाहेर फेकून नको बाबा म्हणलं. अंगाव काटाच आला. म्हणलं आता काय खरं नाही गाडा. आता म्हणलं कॉपी केस जर झाली तर म्हणलं 3 वर्ष बरबाद. आधी पहिलं ते येते 3 म्हणते डायरेक्ट कॉपी केस होणार लगेच. ज्यांच्या हाय ते कॉपी बाहेर काढून टाका, गामा सुटते तर भावांनो. खरं तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळंच आपण डायरेक्ट कॉपी बाहेर काढून टाकली. नको म्हणलं कशाला टकोला टेन्शन. म्हणलं हाय एवढं म्हणलं जेवढं येते तेवढं लिहिणं. पण भावानं हाय तसे तुम्हाला 60 मार्क पडले बा. तुम्हाला सांगतो बा इंग्लिश सब्जेक्टला. काय नाही न कॉपी करता बरं का. कसं असतं न कॉपी करता पास कसं न कॉपी करता येत. आपल्याला इंग्लिशला जास्त बी डोकं लावत बी नसायचं. जी येईल ती लिहायची, जी मनाने असेल ती पास होतो आलो. कॉपी केली असेल तर गवलो असतं किंवा ब्रस्टिकेट झालं असतं. आमच्या तुम्हाला सांगतो आय कॉलेजला सुद्धा खूप कॉपी करू देत नाही. कोणच्या विषय असो. माझा हिस्ट्री स्पेशल आहे, मी विषय चेंज केला आहे. मराठी स्पेशल होता माझा, 2 वर्ष मराठी काढली मी. नंतर विषय चेंज केला, हिस्ट्री घेतला. तसं का नाही, मराठीला बी नाव ठेवणे बदल नाही. मराठी आहे पण मराठीतनं जरा पुढं ही जरा दिसायला लागलं म्हणून मला मराठीतनं कुठं शिकवणं जरा अधिक मग व्याकरण जरा किचकट वाटते मला वाटतं म्हणून मी मराठी चेंज केला, हिस्ट्री केला. त्याच्यामुळं डायरेक्ट आपलं म्हणलं हिस्ट्रीच घ्या म्हणलं. आता MA वर्ष पूर्ण झालंय, सेकंड इयर चालू आहे भावांनो. त्यामुळं काय विषय नाही भावांनो. माझं ब्लॉग चांगलं वाटतं का भावांनो? मला वाटत असेल नुसतं बडबड करतंय ना, नुसतं राहणार येते फिरतंय जावतंय, नुसतं काय नसतं दुसरं काहीच बोलत नाही, दनातलं काय दावत नाही. पाहुणं जे आहे त्यात काय आता मामा हो का ढेकळा हातात चालतोय मी. हो का ढेकळा हातात घेतो दावतला. हो का ढेकळं दिसले का? ढेकळातनं चालतोय. आता काय करू, ढेकळातनं जाऊ का? आता ढेकळातनं लुळू का? आता काय
भावानं मी काय हॉकाला काय फालतू सांगत नाही. हाही आपलं रिअलिटी दावतो तुम्हाला. आपलं काय फालतू कॉपी कोणाचं नाही. हाही तुम्हाला रिअलिटी दावतो. हो का, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा. आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा यूट्यूबवर जाऊन. मला खरं सांगतो, आपल्याला अजून काही व्हिडिओला थंबनेल सुद्धा नीट बनवायचं नाहीत अजून. काय रिअलिटी सांगतो, थंबनेल कसा एडिट करायचा ते असून माहीत नाहीत. हां, ते डायरेक्ट व्हिडिओला कॅप्शनमध्ये डायरेक्ट थंबनेल वाईट स्टुडिओमधनं थंबनेल लावायचं असतं ते सुद्धा माहीत नाही मला. पण डायरेक्ट मी व्हिडिओ टाकतोय ना युट्यूब माघारी काय असं काय भाऊ आपले. पण आपण तसं बी नाही, आपले यूट्यूबचे भाऊ बी आपल्याला सपोर्ट करते ते. तसं का जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांनी जर व्हिडिओ बघितला बाद झालं भावानं आपलं. हो का, स्टार्टअप आपलं चांगलं आहे ना, बाद झालं. हो का, देणारे ते आहेत. आपली मेहनत तर चांगली करायची, मेहनत चांगली करा. तुम्हाला काय म्हणतो, 99% मेहनत ठेवायची. 99% कोणत्या बी क्षेत्रात असो, एज्युकेशन असो, शेतीत असो, कोणच्या बी घरात. आता मी भरती सराव करतो, मी भरती सराव करतो. माझं रोजचं ग्राउंड चालू असतं, रोज सराव चालू आहे माझा. मी का असं नाही पहाटे करतो सराव, संध्याकाळी मी जातो. आता सरावला जायचं आहे. त्याचा काय विषय नाही. आपल्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही बघत असाल, मी व्हिडिओ टाकतोच. मी घामाचा व्हिडिओ टाकतो. ह्या शर्ट असतात का 2-4-5 शर्ट आहेत आपलं रोज रेग्युलर. चांगले शर्ट घालत नाही मी, आपलं रोज रेग्युलरचं शर्ट वापरतो. मला खरंच रिअलिटी शेअर करणार माणूस आहे बाबा मी. दुसरं काय फालतू शेअर करत नाही. आपलं 30 ते 35 मिनटाचा ब्लॉग व्हायला लागले तर रोजचा आता बोलून. हां, मी दुसरं आता चाललो घरी. आता घरी जावं म्हणलं. आता बघा शेतातनं घरी चाललो आता. काय बोलताना चुकलं असेल कोणाचे काय बदल तर मला माफ करत जावा. आपलं मराठी माणूस आहे म्हणून मराठी माणसाला सबस्क्राईब करा. मराठी माणसानं जर मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो. तुम्ही फालतू गोष्टीला फॉलो करत असता, फालतू गोष्टीला सपोर्ट करता. फालतू गोष्टीला जे वेळ वाया घालवण्यापेक्षा 1-2 शब्द कोणतं रिअलिटी गोष्ट ऐकायची का, कोणत्या बी गोष्ट असो, कोण बी असो. माझ्यासारखे अनेक जण युट्यूबर आहेत, त्यांना सपोर्ट करा. मी असं नाही की मला सपोर्ट करा सगळे तुम्ही, तसं नाही. जी मेहनत करते, जी मेहनत खरं दावते, रिअलिटी दावते, जी कॉपी कष्ट करते. कोण आता माझं व्हिडिओ माझं फेमस झाले, कोणी कॉपी केलं तर तसं नसतं. त्याला फॉलो करू नका, त्याला रिपोर्ट मारा कोणी बी. जी रिअलिटी मेहनत करते, तेव्हा जी मेहनत दावते, रिअलिटी दावते, त्यालाच सपोर्ट करा. कोणाच्या बघा असं कॉपी करणार आहे त्याला सपोर्ट करू नका, त्याला रिपोर्ट करा तुम्ही. जेव्हा असं फालतू जे गोष्टी जे वेळ वाया घालवण्यापेक्षा चांगल्या गोष्टीला वेळ द्या भावांनो. तुम्हाला खरं सांगतो बा. त्याच्यामुळं माझं ब्लॉग तो एडिट बी नसते भावांनो. तेवढं स्टार्टिंगला माझं नॉईज बी काढा येत नाही मला. तुम्ही बघत असाल माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये काय असं सेट येते हे व्हिडिओ काढलेलं. माझं वाहनांचाही आवाज येतो असतो. मला या नॉईज बी काढा येत नाही, बॅकग्राऊंड नॉईज बी काढा येत नाही. तुम्ही विचार करा मग तो मी किती सिम्पल व्हिडिओ एडिट करू, एडिटर आहे. त्याच्यामुळे भावांनो आपलं सिम्पलपणा सगळा आपला एडिट सुद्धा जास्त जमत नाही मला. त्यामुळे मी का रिअलिटी शेअर करतो. तुम्ही का तुम्हाला फालतू गोष्ट नाही सांगत. आपलं जे आहे ते खोटं नाही सांगत, जे आहे ते सगळं सर्व शेअर करतो तुम्हाला. मी काय असं नाही म्हणत की मी चांगला एडिटर आहे, हे टॉप लेवल एडिटर आहे, सगळ्यात जास्त मला एडिटिंग येते. नाही तसं नाही. तुम्हाला सगळं सांगतो. आपल्याला नॉईज सुद्धा काढायचं नाही. आपल्याला काही एडिटिंग जगामध्ये नाही, जास्त बी नाही. मला मित्र म्हणतोय तुला एडिटिंग आली तर चांगली एडिटिंग कर, तुला चांगलं पैसे कमायला लावतो. पण आपल्याला जमतच नाही. जी गोष्टी जमत नाही ती कशा करावं. आपल्याला दुसऱ्याच्या पोटावर पाय बी द्यायचा नाही, तसं नाही. हां, आहे ती जी रिअलिटी गोष्ट शेअर करतो भावना. कोणाला राग आला तर क्षमा असावे. बोलताना कोणाबद्दल जे अपशब्द केला असेल तर माफ करत जावा. हो का, पहिल्यांदा ब्लॉगिंग चालू आहे, पहिल्या यूट्यूबर नाव आहे मी असं काय गोष्टी नाही त्या. हो का, रिअलिटी शेअर करणार माणूस आहे मी काय फालतू गोष्टींना शेअर करत नाही. जे आहे ते रिअलिटी सांगतो भावांनो. हो का, शेतातून चालतोय, वाटवणं चालतोय. आपल्या मराठी मराठी माणसं का तुम्हाला माहिती, मराठी शेतकरी आपले कसे असते ते फालतू गोष्टी गावा शेअर करत नाही. हाय ती रिअलिटी शेअर करते तुम्हाला सांगतो. हो काय, बॅनरला ठेवलं भावांनो आपल्या. तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये बी सांगितलं होतं. हां, आपलं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आपलं काय आहे ते जेवण लाईफस्टाईलवर ब्लॉग असेल. कुठं बाहेर गेलं तर मला ते बाहेरचं काय दाखवेल. आता पोलीस भरतीला जाणार आहे, पोलीस भरतीला गेलं तर तिकडच ब्लॉग करेल मी. हा ही गोष्टी तुम्हाला शेअर करणार भावनं. काय आपलं काय दुसरं काय नवं काय नाही. त्या आपल्या असंच मराठी माणसाला सपोर्ट करा, आपल्या भावाला सपोर्ट करा. मी काय म्हणत नाही, जबरदस्ती नाही कोणाला, ज्याला वाटेल त्याने सपोर्ट करा.
असं नाही मी सगळ्यांनी जबरदस्ती सपोर्ट करा बाबा, असं नाही. ज्याला चांगलं वाटलं माझं ब्लॉग त्यांनी सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा मराठी तडका, आणि व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर जरी करा, चांगलं वाटलं शेअर करत जावा कोणाला. आपल्या मराठी माणसांचं ब्लॉग कसं असतं, शेतीबद्दल सगळी विषय माहिती मला सगळं काय गोष्टी तुम्हाला शेअर करतो. आपलं जीवन लाईफस्टाईल कशी जगतोय मी सगळं तुम्हाला शेअर करतोय मी. काय गोष्टी असं नाही की बाबा काय गोष्टी सांगत नाही, काय नाही लपवून ठेवतोय, काय नाही सगळी गोष्टी शेअर करतोय. सगळी आई बापांची सगळी आई वडिलांची शेअर करतोय गोष्टी, नाही असं नाही की लपवून ठेवत नाही, सर्व तुम्हाला सगळं सांगतोय. बघा पाणी चालू आहे ते आपले शेतकरी माणसांनी कसे वाहून बघा, बघा पाणी सुद्धा हातात घेऊन जातो तुम्हाला. मी असं नाही की रिअलिटी शेअर करणार माणूस आहे. सर्व गोष्टी तुम्हाला रोज रेग्युलर हसच राहणार ब्लॉग दिसत. जर बाहेर गेलो कुठं तर तिथनं पुढं चांगलं बाहेर शेतीतलं बाबा कोण म्हणा इंदापूर म्हणून गेलो मग तिथनं ब्लॉग करीन मी. जर उद्या इंदापूरचं गेलो तर उद्या इंदापूरचं ब्लॉग करणं. ह्या असं आयफॉड ह्याला नाव येत नाही मला, तुम्हाला काय आयफॉड घेऊन गेलं तर तिथनं मग ब्लॉग करीन. मी लाजत नाही भावांनो, कंपाला कोण आणून बी देत नाही हे बी मला माहिती. त्यामुळे हो का भावांनो, कसं असतं ज्या त्या गोष्टीत असतं तुम्हाला मग स्ट्रगल करा, शिका. कोणत्या बी गोष्टीत असो, एज्युकेशन शिकायचं असो, शिक्षण एज्युकेशन एकच आहे. कोणत्या बी गोष्टीत असो, शेतीत असो, व्यवसायात असो, शिक्षणात बी असो, इंजिनिअरिंग असो, पोलीस भरती असो, गोष्टीत भावांनो स्ट्रगल केल्याशिवाय यश भेटत नाही. मला हे तर कळलंय बघा, मेहनत केल्याशिवाय गोष्टी मिळत नाही. अजून बी ध्यानात घ्या, आपल्या ह्या युगात जर टिकायचंय मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. हे अजून बी ध्यानात घ्या भावांनो, कोणत्या बी क्षेत्रात असू दे तुम्ही, मेहनत शिवाय पर्याय नाही. त्यामुळे भावांनो व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझी इंस्टाग्राम ID धीरज जाधव 73 ऑफिशियल बॉय, इंस्टाग्रामला फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर चांगला सपोर्ट करा, नक्की करा. आलो घरी भावना, आता चाललोय घरी, आता आलो घराजवळ. त्यामुळे तुम्हाला सांगतो आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा, फॉलो करा चॅनलला. फॉलो म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो करा. हो का, तुम्हाला म्हणलं ना बोलता बोलता हुकते माझ्यासोबत बोलण्यात हुक. त्यामुळं व्हिडिओ आवडला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मराठी तडका आपला रान्नीत नाही, भीमानगर नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात मराठी तडका गाजला पाहिजे. हे लक्षात असं डायलॉग गाजले, हे ध्यानात घ्यावा. मिळूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहून.